पावसाची चाहूल चालू झाली की आपल्या इकडे बरेच सण साजरे केले जातात आणि त्यातलाच एक सण म्हणजे वटपौर्णिमा। तर सगळ्या वृक्षांमध्ये वटवृक्षाचे आयुष्य जास्त असते आणि पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो। अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया आपल्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात। नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या स्पेशली वटपौर्णिमेच्या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। तर वटपौर्णिमेचं सेलिब्रेशन कसे करतात हे तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे, पण या दिवसामागे एक पौराणिक कथा आहे, तर ती आज मी या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर ती कथा अशी की अनेक वर्षापूर्वी भद्र देशामध्ये अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता। त्याला सावित्री नावाची एक कन्या होती। सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती। सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिला आपला पती निवडण्याची परवानगी दिली। सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली। सत्यवान हा शाल्व राज्याचा ध्रुमसेन नावाचा अंध राजाचा मुलगा होता। शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता। भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे माहिती असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा तिला सल्ला दिला, पण सावित्रीने ते मान्य केले नाही। तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करत राहू लागली। सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभले। सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली। लाकडे तोडता तोडता त्याला घेर आली व तो जमिनीवर पडला। यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला। सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली। यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला। अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले। सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला। यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले। तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले। सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले, म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात। वटवृक्षाप्रमाणेच आपल्या पतीचेही आयुष्य मोठे हो, सोबतच आपला संसार विस्तारित हो यासाठी स्त्रिया या झाडाची पूजा करतात। तर आय होप तुम्हाला ही कथा समजली असेल। तर आमची वटपौर्णिमेची पूजा करून झाल्यानंतर काकींनी छान नाश्त्याची, म्हणजे ज्यांचा उपवास असतो त्यांच्यासाठी नाश्त्याची सोय केली होती आणि गिरीजा तिला वेफर्स खूप जास्त आवडतात, त्यामुळे ती वेफर्स खायला बसली। तर छान खिचडी, वेफर्स, त्यानंतर केळी हे सगळं नाश्त्यामध्ये होतं।